नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आपण अयोध्येला जाणाऱ्या ट्रेनचं आयोजन केलेलं आहे, काय माहिती आपल्या येवला ते आमच्या मतदार केंद्राच्या नांदगाव मतदार केंद्र इथल्या लोकांची अनेक मागणी होती की आम्हाला जायचं केली सगळ्यांनी. विरोधक यावरती पण टीका करतात का भुजबळांना अयोध्येसाठी मतदारसंघातले लोक पाठवत आहेत, कसं शक्य का? तर लोकांना जायचं तर अनेक लोक जातात, लाखो लोक जात आहेत. आता कोण पंढरपूरला जात आहे, कोण काशीला जात आहे, भाविक लोक आहेत त्यांना अयोध्येला जातात. भुजबळ साहेब ट्रेन करतायत याचं आश्चर्य व्यक्त केलं जातं. सगळे आमचे सगळे लोक आपण मुख्यमंत्र्यांना नाशिक महापालिकेत घोटाळा झाल्याचं पत्र नाही, घोटाळा होऊ नये म्हणून पत्र दिलं. कोणीतरी मला पत्र दिलं किंवा शैक्षणिक आरक्षण बदललं जात आहे किंवा नको ते भूखंड जे आहे त्याचं ऍक्विजिशन होत आहे. तर मागे एक प्रकरण झालं त्याची चौकशी सुरू आहे. असं काही होऊ नये याची काळजी घ्यायला पाहिजे. आता उगीच एकतर निवडणुका जवळ आलेल्या आहे, बदनामीला कारण होता कामा नाही. सर साहेब, अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल आहेत ते अमित शहाच्या भेटीला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभेच्या जागा वाटपासंदर्भात आज एक बैठक झाली, काही प्राथमिक चर्चा झाली, आणखी 2 दिवसांनी चर्चा आणखी फायनल होणार. शिवसेनेसारखे नाशिकची जागा निवडणुकीच्या जागेवर राष्ट्रवादीने क्लेम केलेला आहे. 10-12 जागावर आम्ही क्लेम केलेला आहे. आम्हाला जागा ज्या आहेत सोयीस्कर आहेत लढवण्यासाठी शिंदे मागणी केलेली. शिंदे गटासारखे आहेत आपल्या राष्ट्रवादीला देखील जागा मिळावा अशी मागणी केली आहे आणि राष्ट्रवादीला फक्त सिंगल डिजिटच जागा मिळणार अशी देखील चर्चा आहे. आणि तुम्हाला माहिती असेल, मला तर काही नाही माहिती. तुमची काही माहिती असेल तर सांगा, किती जागा मिळणार, काय मिळणार, मला काय माहिती. मला तर नाही माहिती असेल. मला एवढंच माहिती आहे साधारणपणे बऱ्यापैकी जागा मिळेल. साहेब, बच्चू कडू असं म्हणाले आहेत की सगळ्या जागा ज्या महाराष्ट्रात आहेत लढवणार आहे. अजितदादा आणि शिंदेचे उमेदवार जे आहेत ते कमळावरती ही त्यांची माहिती. आमची माहिती कशी, आमचा पक्ष वेगळा आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आमची निशाणी घड्याळ आहे, घड्याळ निशाणीवर आमचे लोक निवडणूक लढवतात. शिंदे गट ज्या पद्धतीने प्रचाराला लागतंय, राष्ट्रवादी देखील प्रचाराला लागते, लागलेलं आहे आमचं तुतारीचं आव्हान आहे. या निवडणूक तुतारीचं आव्हान आहे. असं निवडणूक पटल्यानंतर काय आहे, कुणालाही कमी लेखून चालत नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी असा आरोप केला की मोदी सरकारची गॅरंटी आहे, जी जाहिरात केली आहे त्या जाहिरातीवर आम्ही निवडणूक आयोगाला तक्रार करणार आहोत. असं ठीक आहे, ते करतील का? काय आमचं सगळं लक्ष जे आहे त्या सगळ्यापेक्षा उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याच्यावर आमचं लक्ष आहे. सुप्रिया सुळे यांची प्रचार सुरू झालेला आहे. तुतारीच्या ज्या गाड्यांच्या जाहिराती ज्या मतदारांच्या गाड्या करतात याबाबत तक्रार केलेली आहे निवडणूक आयोगाकडे. तुम्ही त्या निवडणुकीमध्ये दाखवणार का? आता असं आहे ना, जेव्हा निवडणुका येतात, अलीकडच्या निवडणुका वेगळ्या झाल्या, प्रत्येक गोष्टीवर समोरच्याचं लक्ष असतं. असं वाटलं किंवा चुकीचं आहे तर करा, सुरुवात आहे निवडणूक आयोगाकडे अर्ज करून त्याच्यामुळे एक्सप्लेनेशन द्या, माहिती द्या, अमुक द्या. आता आंदोलने पडले सगळ्या. भावी मुख्यमंत्र्यांची यादी आता राज ठाकरेंचा देखील संभावित जागा आहे. मनसेचा यंदा वर्धापन नाशिकमध्ये साजरा केला, त्या निमित्तानं बॅनर लागले. मला काही कल्पना नाही, परंतु आता प्रत्येकाने ज्या अपेक्षा करायला किंवा कार्यकर्त्यांनी अपेक्षा करायला काय हरकत. धन्यवाद. थँक्यू.